नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण महाकाली संपूर्ण कथा ऐकणार आहोत। दिवस 6वा। प्राचीन काळामध्ये अतिशय शक्तिशाली राक्षस होता। त्याचं नाव होतं दारुण। त्याला वरदान मिळालं होतं की त्याचा मृत्यू कोणत्या पुरुषाच्या नव्हे तर स्त्रीच्या हाताने होऊ शकतो। त्याच्या या अत्याचारामुळे सर्व देवगण दुःखी होते। याच समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेवाने ही समस्या सोडवण्यासाठी स्त्रीरूप धारण केलं आणि दारूंचा वध करण्यासाठी गेले, परंतु युद्धात ते दारूंचा पराभव करू शकले नाहीत। यानंतर सर्व देवगण ब्रह्मदेवासोबत भगवान शंकराकडे गेले। सर्वांनी त्यांच्याकडे मदत मागितली। भगवान शंकरांना सर्वजण प्रार्थना करू लागले की यावेळी भगवान शंकराने हसत हसत पार्वती मातेकडे पाहिले। त्यांनी इशारा करून मातेला समजावलं। यावर पार्वती मातेने एक अंश काढला जो त्यांचीच शक्ती होती। तो अंश एक चमकणारे तेज होते। हा अंश बघता बघता भगवान शंकराच्या नीलकंठातून त्यांच्या शरीरात गेला। नंतर भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला। यामुळे तिन्ही लोक भीतीने थरथर कापू लागले। त्यांचा तिसरा डोळा उघडला आणि त्यामधून एक शक्ती बाहेर निघाली। हे पाहून सर्व देव भयभीत झालेले होते। पुढं काय झालं? ही शक्ती विशाल आणि रौद्र होती। शक्तीचा रंग गडद काळा होता, जीभ लाल होती। तिच्या चेहऱ्यावर एक तेज होतं, जणू काही आग असावी असं। कपाळावर तिसरा डोळा सुद्धा होता। अशा प्रकारे काली मातेचा जन्म झाला। काही वेळातच काली मातेने दारुण आणि त्याच्या सर्व साथीदारांचा विनाश केला। काली मातेने काही वेळातच दारुण राक्षस आणि त्याच्या सैन्याचा संपूर्ण नाश केला होता। मात्र त्या सर्वांचा नाश करूनही काली मातेचा राग शांत झालेला नव्हता। यामुळे त्याचा राग शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी एका बाळाचे रूप धारण केले होते। या रूपात ते काली मातेच्या समोर गेले। त्यांना पाहताच काली मातेचा राग शांत झाला। अशी ही काली मातेची कहाणी होती। धन्यवाद। जय माता दी।